रुपये 61 पैशांची वाढ आहे, तर डिझेलच्या दरामध्ये 2 रुपये 71 पैशांची वाढ झालेली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसतोय। मुंबईत पेट्रोलचा दर 111 रुपयांवरती गेलाय, तर मुंबईत डिझेलचा दर 99 रुपयांवरती गेलेला आहे। दिल्लीमध्ये 1 लिटर पेट्रोलचा दर 102 रुपये 12 पैसे इतका आहे आणि डिझेलचा दर 95 रुपये 20 पैसे प्रति लिटर इतका झालेला आहे। सततच्या होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे आणि महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं पार मोडून जात आहे। ही इंधन दरवाढ होत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की पेट्रोलियम इंधनाच्या दरांमधील वाढीचा आढावा घेत असताना एक गोष्ट नमूद करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, ही दरवाढ भारतात सर्वात कमी आहे। एक धोरणात्मक निर्णय म्हणून भारत सरकारने तेल कंपन्यांना जागतिक अस्थिरतेचा फटका स्वतः सोसण्याचे आणि त्याचा बोजा जनतेवरती शक्य तितका कमी टाकण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। दरम्यान या सगळ्यामध्ये 4 महानगरातील पेट्रोलचे दर नेमके कसे आहेत, आता ही जी दरवाढ झाली त्यानंतरचे दर कसे आहेत आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। तर आपण बघतो आता ही चौथ्यांदा दरवाढ झाली आहे। आपण पेट्रोल मुंबईतला सध्या दर बघतोय 111 रुपये 6 पैसे पेट्रोलचे दर आहे, तर मुंबईमध्ये डिझेल 97 रुपये 73 पैशांनी आपल्याला बघायला मिळत आहे। नवे दर आपण परभणीतले बघूया। परभणीमध्ये पेट्रोल 113 रुपये 06 पैसे आहे, तर डिझेल 99 रुपये 73 पैसे आपल्याला परभणीमध्ये सध्या बघायला मिळत आहे। ही जी नवी दरवाढ झाली आहे त्यानुसार आपण कोल्हापूरचे दर बघतो 111 रुपये 91 पैसे आणि डिझेल 98 रुपये 6 पैसे झालेला आहे। तर आपण बघूया आता दिल्लीमध्ये सध्याचे दर काय, तर पेट्रोल हे 102 रुपये 12 पैसे झालेलं आहे आणि दिल्लीमध्ये नवे दर आता डिझेलचे जे आहेत ते 95 रुपये 20 पैशांवरती गेल्याचे बघायला मिळत आहेत। मागच्या काही दिवसामध्ये ही चौथ्यांदा दरवाढ झाली, त्यामध्ये कोलकातामधले दर आपण पेट्रोलचे बघितले तर 113 रुपये 51 पैसे आहेत आणि डिझेलचे दर हे 99 रुपये 81 पैसे इतके झालेले आहेत। मुंबईत काय दर सुरू आहे, तर मुंबईमध्ये पेट्रोल 111 रुपये 21 पैसे आहेत आणि डिझेलचे नवे दर 97 रुपये 83 पैसे आपल्याला मुंबईत बघायला मिळत आहेत। चेन्नईमध्ये काय तर 107 रुपये 77 पैसे पेट्रोल आहे आणि नवे डिझेलचे दर 99 रुपये 55 पैसे आपल्याला बघायला मिळत आहेत। तर या काही महानगरांचे आपण दर बघत होतो, हे जे नवे जे दर बघायला मिळतात त्यानुसार ही दरवाढ बघायला मिळते। तर किती रुपयाची वाढ झाली आहे, तर आपण बघतोय 15 मे 2026ला पेट्रोल 3 रुपयांनी वाढलं, डिझेल 3 रुपये 11 पैशांनी वाढलेलं आहे। यानंतरची दरवाढ जी आपण बघतोय 19 मेला पुन्हा एकदा दरवाढ झालेली आपण बघितली, ती काही पैशांमध्ये झालेली होती। 86 पैशांनी पेट्रोल वाढलं आणि 83 पैशांनी डिझेल वाढलं होतं। 23 मेला पुन्हा एकदा जी वाढ झाली त्यानंतर 87 पैशांनी पेट्रोल वाढलं आणि 91 पैशांनी डिझेल वाढलेलं आहे। त्यानंतर आपण आजची दरवाढ बघतोय 25 मेला काय झालंय, तर 2 रुपये 61 पैशांनी पेट्रोल वाढलं आणि 2 रुपये 71 पैशांनी डिझेलच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे।